नमस्कार दत्तभक्तांनो, आपल्या श्री दत्तचरणरज या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. श्री गुरुचरित्र कथासाराच्या या मालिकेमध्ये आज आपण अत्यंत प्रेरणादायी आणि चमत्कारपूर्ण असा 10व्या अध्यायाचा कथासार ऐकणार आहोत. मृत्यूच्या दारातून परत आलेला एक भक्त, दरोडेखोरांनी निर्दयपणे हत्या केलेल्या वल्लभेश ब्राह्मणाला पुन्हा जीवन कसे मिळाले, गुरुभक्तीची शक्ती किती महान असते याचा थरारक अनुभव देणारी ही कथा आज आपण ऐकणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या कथेत दडलेला संदेश आपल्या जीवनालाही एक नवी दिशा देऊ शकतो. चला तर मग सुरुवात करूया आजच्या एका नवीन व्हिडिओला. श्री गुरुचरित्र अध्याय 10वा. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धयोग्याला म्हणाला, महाराज, श्रीपाद येथे सूक्ष्म रूपाने कुरोपुरातच राहिले असे आपण सांगितले. मग त्यांचे अर्थात दत्तात्रयांचे पुढील अवतार कसे झाले? त्यावर सिद्ध म्हणाला, श्री गुरूंचा महिमा अतर्क्य आहे. त्यांच्या लीलेचा कोणालाही थांग लागत नाही. ते कार्यासाठी अनंत रूपे धारण करू शकतात. भगवान विष्णू क्षीरसागरात वास करतात, पण भक्तांच्या उद्धारासाठी त्यांनी भूतलावर अनेक अवतार घेतले हे तुला माहीत आहेच. सृष्टीचक्र अव्याहत चालण्यासाठी एकमेव अद्वितीय असे ते परब्रह्म त्रिरूप झाले हे सर्व मान्य आहे. हे सामर्थ्य सर्वसामान्यांना आकलन होत नाही. म्हणून श्रीपाद येथे कुरुपुरात अव्यक्त होऊन राहिले तरी त्यांनी कालपरत्वे योगबलाने विविध अवतार घेतले हे तू समजून घे. गुरुभक्ती कधीही व्यर्थ ठरत नाही. जो अत्यंत आपुलकीने श्रीगुरूंची सेवाभक्ती करतो, त्यांच्यावर दृढ विश्वास ठेवतो, त्या भक्ताला ते अहोरात्र जपतात, त्याची काळजी घेतात. याविषयीची एक कथा मी आता तुला सांगतो, म्हणजे श्रीगुरूंची वत्सलता ते कार्यासाठी कसे प्रकट होतात याची तुला खात्री पटेल. वल्लभेश नावाचा एक काश्यपगोत्री ब्राह्मण होता. तो सुशील व सदाचारी होता. तो व्यापारधंदा करायचा आणि श्रीपादांची भक्ती देखील करायचा. त्यांच्या दर्शनासाठी प्रत्येक वर्षी तो कुरवपुरास यायचा. एकदा तो व्यापारासाठी निघाला. यावेळेस चांगला नफा झाला तर गुरुस्थानी 1000 ब्राह्मणांना जेवण द्यायचे असा त्याने मनोमन संकल्प केला होता. मार्गामध्ये तो प्रभू श्रीपादांचेच ध्यान करीत होता. श्रीगुरूंच्या कृपेने त्याच्या मालाची गावोगावी उत्तम विक्री झाली. त्याला अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळाला. ती द्रव्यराशी घेऊन तो कुरवपुरास निघाला. तो मार्गक्रमण करत असताना काही चोरांनी त्याला लुटण्याचे ठरवले. आम्ही श्रीपादांच्या दर्शनासाठी कुरुपुरास जात आहोत असे सांगून ते चोरही त्याच्याबरोबर चालू लागले. रात्रीच्या सुमारास निर्जन स्थान पाहून त्यांनी त्या ब्राह्मणाचा वध केला आणि त्याचे सर्व द्रव्य घेतले. आणि त्याच क्षणी श्री गुरु श्रीपाद श्रीवल्लभ दिप्पाड देह धारण करून त्यांच्या सन्मुख प्रकट झाले. रुद्राक्षधारी, भस्मधारी, जटाधारी आणि तीक्ष्ण त्रिशूळधारी अशा त्या साधूचे डोळे संतापाने आग ओकत होते. ते भयंकर उग्र रूप पाहून तस्कर देखील भयभीत झाले. श्रीगुरूंनी आपल्या त्रिशूळाने त्यांना क्षणार्धात ठार केले. एक तस्कर गयावया करीत त्यांच्या चरणी लोटला. तो म्हणाला, महाराज, मला मारू नका. मी निरपराधी आहे. या ब्राह्मणाला मी मारले नाही. माझे साथीदार याला मारतील याची मला जराही कल्पना नव्हती. मी याला वाचवू शकलो नाही. मला क्षमा करा. त्याचे हे बोलणे ऐकून सर्व साक्षी श्रीगुरूंनी त्याचे अंतःकरण जाणले. त्याला क्षमा केली.
आणि त्याच्या हाती थोडी विभूती देऊन ते त्याला म्हणाले, ही विभूती या ब्राह्मणावर टाक. तस्कराने ब्राह्मणाची मान धडाला लावली आणि ती विभूती तेथे प्रोक्षण केली. तर काय आश्चर्य, तो गुरुभक्त ब्राह्मण तात्काळ उठून बसला. श्रीपाद येती एकदम अदृश्य झाले. जिवंत झालेला वल्लभेश ब्राह्मण त्या तस्कराला विचारू लागला, अरे, तू मला का धरले आहेस? या सर्वांना कोणी मारले? तस्कराने त्याला आधी घडलेले सर्व हकीकत सांगितली. तो म्हणाला, शंकरासारखा दिसणारा एक तेजस्वी येथे आला होता. या तस्करांनी तुला ठार करून तुझे धन चोरले, म्हणून त्याने यांना ठार मारले आणि तुला जिवंत केले. तो येथेच उभा होता. आता कुठे गेला हे मलाही माहीत नाही. तुझी भक्ती थोर म्हणूनच तो तुझ्या रक्षणासाठी धावला. आणि ते ऐकताच त्या ब्राह्मणाला मोठे आश्चर्य वाटले. भक्तवत्सल हे ब्रीद मिरवणाऱ्या श्री गुरु श्रीपादांनीच हे काम केले आहे, या श्रद्धेने त्याचे डोळे भरून आले. आपले धन घेऊन तो कुरवपुरास गेला. गुरुपादुकांची भावभक्तीने पूजा केली. 4 सहस्त्र ब्राह्मणांना त्याने भोजन दिले. त्यावर सिद्धमुनी नामधारकास म्हणाला, तर असे आहे कुरुपूर क्षेत्राचे महात्म्य. श्री गुरु श्रीपाद श्रीवल्लभ अदृश्य रूपाने तेथे निरंतर वास करतात, हे तू नीट मनात धर. भक्तांना त्यांच्या अस्तित्वाची आजही अनुभूती येते. श्रीपाद भक्तोद्धारासाठी लोकात प्रकट होतात. पुढे त्यांनी नृसिंह सरस्वती म्हणून अवतार घेऊन विलक्षण चरित्र दाखवले. त्यावर नामधारक म्हणाला, सिद्धनाथ महाराज, श्री गुरूंची लीला कर्तृत्व अचंबित करणारे आहे. आता तुम्ही माझ्यावर श्री नृसिंह सरस्वती स्वामींचे चरित्र ऐकवण्याची कृपा करा. अशा प्रकारे श्री गुरुचरित्रातील अध्याय 10 येथेच समाप्त होत आहे. आपल्याला जर ही कथासाराची मालिका आवडत असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढील अध्यायाच्या कथासारासह. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त.